आमदार पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचे मनमाडमध्ये पडसाद। ख्रिस्ती पंथीय समाजातर्फे मूक मोर्चा काढत केले धरणे आंदोलन। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज नाशिकच्या मनमाड शहरात उमटले असून सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केला। स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांना शासन झालेच पाहिजे ही ख्रिस्ती समाजाची ठाम भूमिका असून ऋतुजा राजगे यांना न्याय देण्यात यावा। ख्रिश्चन धर्मगुरू तसेच समाजाविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांनी केली। आवाज न्यूज मराठी मनमाड। बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेल्या संविधानाप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्या संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलनाचं स्वातंत्र्य प्रशासन म्हणून आम्ही देत असतो। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उजवा डाव होत नाही। आज जे काही निवेदन आहे ते आमच्या DSPला आम्ही पाठवू, त्यानंतर ते माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालयात जातात, त्यानंतर CIDला पण त्याची प्रत जात असते। त्यामुळं आपलं जे आंदोलन आहे, आपला जे निषेध मोर्चा आहे, त्यानंतर धरणे आंदोलन याची उद्या सकाळीच आमच्या DSP मार्फत SID कडे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय यांच्याकडे ते सकाळी आमचे कमिशनर ब्रीफ करत आहेत। त्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचं जर कोणी बोलत असेल तर कृपया अशा लोकांवरती, ज्यांना कोणाला माझा सर्वांकडे नंबर आहे, आपण मला डायरेक्ट बोलू शकता।